नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। लोहा जायकवाडी वसाहत पंचशील धम्मध्वज प्रकरण। लोहा तहसील कार्यालयावर 23 जून रोजी हजारो बौद्ध बांधवांचा मोर्चा धडकणार। मागील 30 ते 35 वर्षांपासून लोहा शहरातील जायकवाडी वसाहती कॅम्प मध्ये मोकळ्या जागेवर बौद्ध समाजाचे अस्मिता असलेला पंचशील धम्मध्वज उभा करून त्या ठिकाणी विविध बौद्ध धम्माचे कार्यक्रम आयोजित करत त्यानुषंगाने लोहा पालिकेच्या दप्तरात त्यांची नोंदही करण्यात आली। मात्र अलीकडे सदरील जागा भूमाफियाने मूळ मालकांकडून खरेदी करून तेथील 3 दशकांपासून असलेला धम्मध्वज व नामफलक काढून टाकले। त्याच्या निषेधार्थ बौद्ध समाज आक्रमक झाला असून घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली दिनांक 23 जून रोजी मंगळवारी लोहा तहसील कार्यालयावर धम्मध्वज बचाव विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले। सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गंगाधर महाभळे, वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शंकर महाजन, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, सचिव रवी पंडित, बौद्ध महासभेचे PM वाघमारे, ॲडव्होकेट JN ढवळे, माजी नगरसेवक पंचशील कांबळे, उत्तम महाभळे, माजी नगराध्यक्षा त्रिशलाबाई कांबळे, महासभेचे अध्यक्ष बापूसाहेब कापुरे, बाळासाहेब खिल्लारी, कंधारचे साधना येंगडे, ज्योती सावळे, सपना खांडे, रत्नाकर महाभळे, छगन हटकर, अर्जुन महाभळे सह बहुसंख्येने कंधार लोहा तालुक्यातील बौद्ध बांधव, महिला उपस्थित होते। लेकराला जेव्हा ठेस लागते तर सर्वप्रथम त्याला त्याच्या बापाची आठवण येते आणि जेव्हा समाजाला ठेस लागते तर तेव्हा समाजाला फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची आठवण येते। आज आम्ही आठवण आपल्याला आपल्या बालकाची आली ना, याच प्रकारे दादा एकटा मैदानामध्ये उतरलेला आहे। कुणालाच याची माहिती नव्हती की विषय कुठे चाललेला आहे। त्याबद्दल इथं असलेल्या किंवा मला पाठिंबा देणाऱ्या किंवा ह्या लढ्यात जो कोणी सहभागी आहे त्याला पाठिंबा देणाऱ्या, इथं नसताना सुद्धा पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करतो। मित्र, हा जो लढा आहे तो लढा जरी वरून तुम्हाला साधा सोपा वाटत असेल तर एवढा सोपा नाही। हा बाबासाहेबाचा पवित्र धम्म आपण धर्मासोबत हा पवित्र ध्वज वाचवला पाहिजे आणि येणाऱ्या ज्या काही रस्त्यावरची लढाई आहे त्या लढाईमध्ये जे काही मोर्चा ठरेल, जे काही धरणे ठरेल आणि जे काही आंदोलन ठरेल तर माझ्या इथं आलेल्या लोहा कंधार तालुक्यामधून, सर्व आपल्या आलेल्या नांदेड जिल्ह्यामधून, सर्व माझ्या भीम सैनिकांना, माझ्या माता भगिनी सुद्धा त्यांना कळालं खेड्यामधून आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत या ठिकाणी भर उन्हामध्ये। हा वनवा आहे आणि हा वनवा तुमचं हे जातीवाद्याचं जंगल जाळल्याशिवाय स्वस्थ भरणार नाही। जातीवाद्यानो, या ठिकाणाहून प्रास्ताविकामध्ये मी आपल्याला या ठिकाणाहून चॅलेंज करायलो, तुमचं हे टिकतंय कसं दुकान ते आम्ही बघणार आहे। तुमचं हे सगळे झूट रजिस्टर, सगळे डॉक्युमेंट